नागपूरसह विदर्भाच्या 6 जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी सध्या आहे कापसाच्या शेतामध्ये. विदर्भात महाराष्ट्रातला सर्वाधिक कापूस विदर्भात पिकवला जातो आणि बघा काय स्थिती झाली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे. हे बघा काळा पडलेला आहे कापूस आणि वेचणीला आलेल्या कापसाच्या शेतात मी सध्या आहे. हे दृश्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मोठं नुकसान झालं. हरभरा, गहू तर काढणीला आलेला होता. तूर कापून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहे ते गोळा करून होती, परंतु अशा परिस्थितीत काढणीला आलेल्या पिकांवर कहर या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा आणि मोठं नुकसान आपण कपाशीच्या शेतातलं हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. अगदी वेचणीला आलेला कापूस आहे हे बघा. आता या शेतकऱ्यांनी काय करावं? आधीच कापसाला भाव जो आहे तो या ठिकाणी कमी मिळतोय. 6,000पर्यंत वगैरे भाव आहे. आणि बघा हे काढणीला आलेला कापणीला आलेला कापूस आहे हा. आणि या ठिकाणी आता भाव मिळणार नाही याला. 4,000 रुपयांनी विकला जाईल की नाही माहीत नाही. काही कापूस खाली पडलेला आहे, काळा पडलेला आहे. ही परिस्थिती आहे या अवकाळी पावसामुळे. फक्त नागपूरच नाही तर चंद्रपूर, या ठिकाणी वर्ध्यामध्ये, हिंगणघाट, समुद्रपूरमध्ये मोठं नुकसान आहे. भंडाऱ्यामध्ये नुकसान झालेलं. अमरावतीचा काही पट्टा नुकसानग्रस्त आहे. चंद्रपूरच्या भागामध्ये वरोरा, भद्रावतीमध्ये कापसाचं नुकसान झालेलं आहे. फळबागांचं नुकसान झालेलं आहे. ही स्थिती आहे. आणि त्यामुळे आता लवकरात लवकर पंचनामे याचे करणं गरजेचं आहे. कारण की उभ्या हे बघा मजूर मिळाला नाही म्हणून कापूस वेचणीला आलेला तसा शेतात होता आणि अवकाळी पाऊस झालं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. एकरी बघा हे जवळपास 2 क्विंटल जरी शेतात आत्ता कापूस असेल एकरी, तरी 12,000 रुपयाचा कापूस शेतात होताना नुकसान झालेलं आहे. 10 एकरवाल्या शेतकऱ्यांचं 1.25 लाख रुपयाचं नुकसान आहे. त्यामुळे हे नुकसान भरून निघणं गरजेचं आहे. नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे. कारण की आधीच अवकाळी पाऊस, नापिकीमुळे, भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे. आपला बळीराजा संकटात आहे आणि त्यात आता हे नवीन संकट शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू घेऊन आलं आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.